साई नंदादीप। ओम साई। मुंबई ते शिर्डी साई पालखी 2024। तर नमस्ते गेम्सो, कसं काय, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। त्याचं नाव आहे MGनी। खूप दिवसांनी आता ब्लॉग बनवतोय। सध्या पालखीचा विषय आहे, रामनवमी जवळ आली आहे, सगळे पदयात्री निघाले आहेत पायी शिर्डीला। तर माझी पण अशी इच्छा होती की आपण पण एक वर्ष पदयात्रा करून बघू। सुट्टी भेटली नाही म्हणून 3 दिवस तर स्किप झाले, पण हा जो दिवस आहे हा माझा पहिला दिवस आहे। तुझा चौथा, तुझा पण, ह्याचा पण चौथा। बाबांच्या चरणी कसा बसा इथे पोचलो। तर इथे मी कसा पोचलो ह्याची स्टोरी बघायसाठी तुम्हाला परत मागे जावं लागेल। तुम्हाला जायची गरज नाही, हा ब्लॉग तिथूनच चालू होणार आहे। मुंबई ते शिर्डी 2 तासाचा प्रवास। मी आणि माझी बॅग रेडी होतो निघायसाठी। बस आली आपली। साई सरकार। हा शंकरवाडी नाही, मला ते बोलले की लाल बिल्डिंग जवळ। 8 नंबर कुठे आहे? रात्रीचे 2 वाजलेत। हॉल्ट तिकडे राहिला आहे कोपऱ्यामध्ये। काकांनी मला जास्तच पुढे उतरवलं। सफेद पट्टी दिसते, तसं चालतोय फटफट। हॉल्टवर पोहोचूया फटफट आणि सर्वात पहिलं झोपूया। 1 तास झोपून परत पालखी निघणार आहे। साई पालखी धाम, साई सेवा इथेच दाखवतोय। आतमध्ये काळोख पण भरपूर आहे। चला जाऊया। जय साईनाथ। ॲक्च्युली ते रस्त्यावर काहीतरी टाकलं पाहिजे होतं। तिथे दिसतोय मला थोडासा उजेड, तिथे बसणार। ह्याच्यावरतून ट्रेन वगैरे जात असणार। तो बघा पालखीचा हॉल दिसतोय मला इकडून। चला मग तिथे जाऊन मित्रांना भेटतो आणि झोपतो 1 तास, कारण की सकाळी 4 वाजता उठायचं आहे पालखीसाठी। शुभप्रभात, गुड मॉर्निंग फ्रॉम शहापूर।
चहा विथ ब्लॅक टी, 2-4 बिस्किट आणि 4 बिस्किट. संदीप आणि संदीप, तू माझ्यासाठी संदीप आहेस. बरोबर ना. हॉल्ट पुढे घेतला ना भाई. हॉल्ट जाम लांब आहे आत्ताचा, ते बोलले लांब आहे. 21 किलोमीटर. 21 24 पांडवलेने चालतंय का? दादा कितवं वर्ष? 17वं वर्ष. जोश तोच कायम, आणि दरवर्षी त्याच जोशनी पुन्हा एकदा नंददीपची पालखी घेऊन जाताना, आणि आपल्या इथे पण पालखी असणार आहे तेव्हा पण कदाचित ब्लॉग होऊ शकतो. बघूया कसं जमतं आपल्याला करायला, कसं करायचं. बाकी साईंचा हात तर हाय डोक्यावर. ओम साईराम. सुरुवात सकाळी 5 वाजता केलेली, आता 7:30 झाले आहेत. पहिल्या नाश्त्याच्या हॉल्टला पोचलो आहे. सगळे थकले आणि बसले तिकडे. साईराम दिवसाचा पहिला नाश्ता म्हणजे पहिलं जेवण. अरे वा, पाळलंस बरोबर आहे. उपमा आहे, जेवायला जायला लागतं. उपमा आणि राईस आणि काय चिवडा, लसूण चिवडा. साईराम सगळे बसले आहेत, जेवतायत, असं आहे म्हणजे नाश्ता करतायत. आपण पण नाश्ता करूया आणि भेटूया परत. कॉम्बिनेशन बघा. साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. 8-10 झालेत. सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालाय. साईराम निघालेत परत एकदा शिर्डीच्या प्रवासाला. हॉल्ट आलाय आणि रास्ता ना काय 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 आम्ही जरा विश्रांती घेऊ. ठीक आहे. खाली का नमस्कार. साईमय दुपार. आत्ताच आरती वगैरे करून झाली आहे. आम्ही हॉल्टवर आलो, आंघोळ केली आणि झोपलो, कारण की झोप पूर्ण करायची होती. मागे बाबांना आता प्रसाद दाखवतील आणि जेवायची वेळ सुरू होईल. इथे जेवण दिलं जाईल. चला बघूया आज मेन्यूमध्ये काय काय आहे. दुपारचा जेवणाचा मेन्यू डाळ भात. हे काय आहे? मटकीची भाजी आहे. मटकी आहे, मसूर आहे,
मसूर आहे, मूग आहे, मसूर आहे. हो भाजी कसली आहे आता? मसूरची आहे. मसूरची आहे की मटकी? खाल्ला. मूग बटाट्याची भाजी, नळ्या आणि गुलाबजामुन सगळ्या. काही ग दुपारचं जेवण जेवूया पटपट. करो पुढे. आम्ही चांगले तर आहे म्हणजे वाईट चांगलं मस्ती रस्ते करा बोलतो ना माझ्यावर झालं इकडे. चला 4:30 झालेले आहेत. कसाऱ्याच्या पायथ्याशी निघाले आहेत. 4:20 झाले. ठीक आहे ना, जेमतेम 4:30 पकडणार. जेमतेम 4:30 पकडणार. त्यांना थोडी कळतं टायमिंग नाही, जे सांगतं ते महत्वाचं असतं. कसाऱ्याच्या काय झालं? पायथ्याशी निघालो आहे. पुढे गेल्यावरती जास्त बोलायला होणार नाही, कारण की DJ चालणार आहे, सगळे CC लागणार आहेत, कॉपीराईट क्लेमची गाणी लागणार आहेत. चालत राहायचं आहे आणि वेळेवेळेला हे चॉकलेट खायचं आहे. सगळ्यांना हे चॉकलेट वाटत गेले आणि खात गेले आहेत सगळे. विटामिन Cचं चॉकलेट आहे. एनर्जी भेटते, चालायची ताकद भेटते आणि प्रत्येक 1-1 किलोमीटर नंतर 1.5 किलोमीटर नंतर पाण्याचा टँकर थांबतो. सगळ्यांना पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण की उष्णता खूप आहे, गरमी पण खूप आहे. एरियामधला मित्र लहानपणापासून चालतोय. कितवं वर्ष आहे उद्देश? उद्देश यंदा 7वं वर्ष आहे. माझं पहिलं वर्ष आहे. म्हणजे तोच जोश, तोच जल्लोष आणि तीच ऊर्जा उद्देश कायम ठेवतो आणि मनापासून बाबांच्या सेवेसाठी हजर राहतो. जय साईनाथ. जय साईनाथ. साईराम वाटेमध्ये सेवेसाठी हजर. नाव काय तुझं मित्रा? हा, नील. साईराम. साईराम 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 बोला. ह्याला हिला नाही भेटलं. मित्रांनो, सूत्र से पता चला है की आता हा हॉल नाश्त्याचा आहे. इथे नाश्ता करायसाठी थांबलोय सगळे. आमचे पिछलीवाडी आणि अजून कोण आहे मागे? भरपूर जण बाकी आहेत. भरपूर जण मागे आहेत, हळूहळू येत आहेत. आरती पण होणार आहे. आरती पण होणार आहे इकडे थोड्याच वेळात. आरती झाल्यावरती आता मेन्यू कळेल की काय नाश्त्याला काय. नाश्त्याला काय? चहा असेल. चहा आणि बिस्किट. चहा बिस्किट आणि थोडीशी हवा खाऊन आम्ही निघणार आहे परत पुढच्या प्रवासासाठी. रात्रीचा हॉल कसाऱ्याचा पायथा. रात्रीचा हॉल कसाऱ्याच्या पायथ्याशी असणार आहे. आणि अजून सूत्र से पता चला आहे की रात्री थंडी पण असू शकते. हे नक्की आहे. म्हणून सगळे रेडी आहेत आता पटपट चालून. साईराम मित्रांनो, आरती वगैरे झालेली आहे आणि नाश्त्यामध्ये आहे. चालू घाल केलीस मग काय झाली ना आरती. आता काय भाई आहे माझ्याकडे फुटेज आहे.
तू आता कुठे गेला माहिती आहे ना, हरिनगरला गेलाय. हा पण आता नाही अस्तित्वात, तू राहत नाही तिकडे. भाकरवडी आणि शेजवान चटणी यांच्याकडून मागवून घेतली आम्ही. पुरा आपल्या हौशीने खातात, एकदम हौशीने खात आहेत. आधी नाही करत होते दोघं, पण नाही करत होते. नंतर पटकन घेतला आणि चटकन खाल्लं. ह्यानी भकाभक खाल्ला 2-3. प्रवास असाच चालत राहणार आहे. जे भेटेल ते खायची तयारी ठेवायला लागणार आहे. बस जास्त खायचं नाही. लास्ट चार्जिंग साठी मेहनत बघा किती चालली आहे. पहिल्या दरावर होतो चार्जिंग लावतोय. मित्रांनो, सूर्य मावळला, दिवस सरला. आता पालखी चालली आपली. चंद्र उगवला नाही, चंद्र उगवेल नंतर. पालखी आपली निघाली आहे कसाराच्या पायथ्याशी. तो आमचा टेम्पो आहे. आता जाम मजा येईल थोडीशी.